तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर बागेत आलो आहे आपल्या। खूप दिवसानंतर म्हणजे मेच्या 6 तारखेला आपले आंबे संपले, त्याच्यानंतर काय जास्त इकडे येणं झालं नाही। आता पाऊस बघा, मेच्या जूनची 21 तारीख आहे तरी अजून पावसाला इकडे सुरुवात नाही झाली। आणि आता बागेत आलो आहे। बागेत कशासाठी आलो आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, कारण आंबा सीझन संपलेला आहे। यावर्षी आंबा कमी होता, पुढल्या वर्षी आंबा थोडा जास्त वाढावा याच्यासाठी आता आपण आंब्याच्या झाडांना खत टाकणार आहोत। तर खत काय, तर फक्त शेणखत टाकणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला आंब्याचं हा बघा पाठीमागं झाड आहे, तर ह्या झाडाला आहे ना रिंग मारून घ्यायचं आहे। रिंग म्हणजे काय, तर आंब्याच्या गोल असा खड्डा मारून घ्यायचा आहे। तर ते खड्डा मारण्यासाठी आज मी इकडे आलो आहे। आजच्या व्हिडिओतून आपण हे बघणार आहोत। संध्याकाळची वेळ झाली, पावसाळी वातावरण आज झालं आहे। आजची तारीख 21 जून आहे। तर बघूयात पाऊस पडेल काय, पडला तर बरंच आहे, कारण जून महिना जवळजवळ संपायला चाललेला आणि पाऊस नाही आहे। पाण्याचे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी तुटवडा झाला आहे, पाण्याचे हाल झाले आहेत, पाणी नाही आहे। शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर उगवलं आहे, पण त्याला सुद्धा पाणी नाही जगण्यासाठी। तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतो। इथे रिंग मारून घ्यायचं आहे। बघा, बाजूला जो कचरा जो पडला आहे ना, तो आधी थोडा मी साईडला करून घेणार आहे पालापाचोला, जेणेकरून नंतर तो खड्ड्यात आपल्याला टाकता येतो। तर ते साईडला करून घेतो आणि नंतर मग खड्डा करतो। तर चला आपण बघूयात, कामाला सुरुवात करतो। बघा, हा छोटा झाड आहे, जवळजवळ 6 ते 7 वर्षाचा झाड आहे। आणि आपण त्याला शेणखत टाकायचं आपल्याला, त्याच्यासाठी रिंग करून घेतो। झाड छोटा आहे त्याच्यामुळे थोडाफार जवळच त्याला घेतो खड्डा। पुढे तर मित्रांनो, इथलाचा जो पातेरा झाडाची पानाची पडली होती ती साईडला काढून घेतली, जेणेकरून नंतर आपण त्या खड्ड्यात पुन्हा ते टाकणार आहोत। त्याच्यामुळे गांडूळ खत तयार होतो। आता रिंग मारून घेतो। काही जण रिंग बोलतात, बांगडी बोलतात। तर आपल्याला हा पूर्ण झाडाच्या गोल साईडने खोदून घेतो। छोटा झाड आहे त्याच्यामुळे जवळच खोदणार आहे, कारण त्याची मुलं सध्या जवळ आहेत। तर बघा, खोदायला सुरुवात करतो। चलो, तर मित्रांनो बघा, खड्डा आहे ना इकडे आपल्या साईडने खोदून झाला, हे रिंग मरून झाले। तर आता त्याच्यातली माती काढतो। तर बघा, ही माती आहे ना ती साईडला काढून घेतो या बाजूला। तर मित्रांनो, बघताय आपण आपले रिंग मारून झालेली आहे। आणि
माती वगैरे काढून झालेला आहे. तर असा आपण खड्डा पूर्ण हा केलेला आहे. बघा हा असा पूर्ण साईडनी रिंग मारून हा आपण खड्डा तयार केला आहे. याच्यामध्ये उद्या आपण शेणखत घालणार आहोत. तर शेणखत कसा टाकतात ह्याची व्हिडिओ आपण दुसरी व्हिडिओ आपण बघू. आज आपण हे खड्डे मारून घेणार आहोत. तर बघा हा झाड छोटा आहे आणि त्याची मुलं बघा, ही आता मुलं तुटलेत. ते शेणखत आपण जेव्हा ह्याला घालू त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर ते शेणामध्ये मिसळून ते शेणखत त्या झाडाला लागेल आणि हा झाड एकदम चांगला होईल आणि पुढच्या वर्षी त्याच्यावरती आंबे येतील. बघा अशी आणखी इकडे आपली झाडं आहेत. तर सर्व झाडांना आपल्याला असेच रिंग मारायचे आहेत. बघा इकडे वरती पण आहेत, इकडे पण आहे झाड. तर यांना आपल्याला फटाफट आता रिंग मारून घ्यायचं आहे आणि शेणखत टाकायचं आहे. तर शेणखत टाकतानाची दुसरी व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आता फक्त ही खड्डे मारायचीच व्हिडिओ बनवतो आहे. चला तर आपण फटाफट आता पुढे जाऊन खड्डे मारून घेतो. तर मित्रांनो बघा ह्यासुद्धा आपण झाडाला रिंग मारून घेतलं आहे, खड्डा मारून घेतला आहे. बघा ह्याचेसुद्धा मुलं बघा हे सगळे बाहेर पडलेत. तर ह्याच्यामुळे चांगलं आहे ना शेणखत लागणार आहे. बघा फक्त शेणखतच, बाकी कोणतं आपण खत वापरत नाही. सेंद्रिय खतच आपला घरचाच गावठी शेणखत बेस्ट असतो. झाडावर काही परिणाम नाही, उलट झाड चांगला होतो. आपल्या नैसर्गिक खतामध्ये केमिकलची खतं टाकून झाडांची वाट लागते, झाडं मरतात. चला आपण याचं झालं, हे वरती आणखी झाडं आहेत ते सुद्धा आपले खड्डे मारून झालेत. आपण बघूयात त्यांना कसं खड्डा मारलेला आहे ते. मित्रांनो हे बघा इकडे सुद्धा आपण हाफ रिंग मारला आहे. खालच्या बाजूला जागा नाही आहे. आणि तसंच पुढे बघा आणखी हा बघा हा एक झाड आहे, याला फुल रिंग मारला आहे. तिथं एक बाकी यांना बघा इकडे हे सुद्धा आपण बघून घेऊयात कसे रिंग मारले ते. बघा अशा पद्धतीने आपण इकडे यांना रिंग मारून घेतलेत. तर त्याच्यामध्ये खत कसं टाकायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा याला सुद्धा हाफ रिंग खालच्या बाजूला नाही मारलं आहे. आणि नेक्स्ट पुढे आणि काय तो सुद्धा आपण बघूयात. बघा याला सुद्धा आपण असं मारून घेतलं आहे. चला तर मग आता पुढे जाऊन आपण मारूया. तिकडे बाहेर 2 झाड आहेत त्यांना मारून घेऊ आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊ. तर मित्रांनो ह्या बाहेरच्या साईडला पण 2 झाडं आहेत आणि आपल्याला तिकडे आता जायचं आहे. ही शेवटची 2 झाडं उरली आहेत, बाकी आपण वरती झालेले आहेत ते आपण बघू नंतर जाताना. तर इथं बघा रस्ता आहे, तो आम्ही रस्ता बंद करून ठेवला आहे जेणेकरून इथून ढोरागुरं आतमध्ये येणार नाही. तर चला आपण पहिले हे करून घेऊया तिकडे जाऊन. तर मित्रांनो हे बघा याला सुद्धा आपल्याला शेणखत घालायचं आहे. बघा हे झाडं आहेत आपली. मित्रांनो आंब्याची बाग म्हणजे साधा काम नाही, सोपा काम नाही, खूप मेहनत करायला लागते, त्याच्यानंतरच आपल्याला आंबे मिळतात. आता बघा ही पुढल्या वर्षीची तयारी आता आपल्याला आतापासूनच करायला लागते. वादलामध्ये ही झाडं मोडलेली आहेत बघा, हे दिसत आहेत ना, हे फांदी तुटलेल्या आहेत या बाजूच्या. तरी बघा पुढल्या वर्षीची तयारी आतापासूनच करतोय. त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला आंबे मिळतील. सहजासहजी आपल्याला आंबे मिळत नाही, यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. हे बघा इथे आता साफ करून इथे रिंग मारून घेतो. चला तर मग सुरुवात करतो.
तर मित्रांनो फायनली आपले सर्व खड्डे खोदून झाले. त्याची म्हणजे वाडीमध्ये जी आपली 10 झाडं आहेत त्या 10 झाडांना आपण खड्डे खोदलेत अशा प्रकारे. बघू शकता बघा असे खड्डे. हा जो साईडला जो पाला जमा करून ठेवला आहे तो शेणखत टाकल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती वळून घेणार आहोत. तर बघा आपले पूर्ण असे रिंग अर्धे म्हणजे असे अर्धे काही ठिकाणी पूर्ण गोल आहे तर काही ठिकाणी अर्धे आहे. कारण बघा ह्याच्या खालच्या साईडला आता आपल्याला खोदायला जमत नाही, दगड वगैरे आहेत त्याच्यामुळे आपण फक्त आहे ते वरती अर्धाच खोदलाय. तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आणि ह्यांना शेणखत कसं टाकतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.